नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. बघा मित्रांनो, हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड. एवढं हे झाड काहीतरी आहे. याचं मी आलेलं आहे बोरी या ठिकाणी. बघा मित्रांनो, हे आहे ड्रॅगन फ्रूट. वार्षिक उत्पन्न आहे चार वर्षाचं आणि ही कमाई आहे 7 ते 4 लाख काहीतरी आहे अशी. हे बघा मित्रांनो, याला आता गळ्या फुटलेल्या आहेत थोड्या. बघा मित्रांनो, याच्या मालकाला विचारतो मी या प्लॉटच्या माहिती. चला मित्रांनो, मी आलेलो आहे ओमकार दादाकडे. हे बघा, हा आहे ओमकार दादा, माहिती सांगत आहे. तर तुम्ही बघू शकता की हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे. आपला हा जम्बो व्हरायटीचा प्लॉट आहे. तर आपलं हे 4.5 वर्ष झालेली आहे ड्रॅगन फ्रूटला. आता हे आपण हे आता बघतोय की आता जूनचा महिना चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाडाला एक असे 5-6 कळे आलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की या टायमावर इकडे बघ की आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे कळे आलेले. तर बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे की ह्या वर्षी उन्हाचा तडाखा जास्त होता, तरी पण बऱ्यापैकी साथ दिलेली ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटने. तर आपण बघू शकता की हे ड्रॅगन फ्रूटचं जे हे उत्पादन आपण घेतलेलं आहे, तर ह्याचं असं आहे की ह्याच्यामध्ये ह्याला पहिली गोष्ट तर पाणी एकदम कमी लागते. आणि ह्याचं म्हणजे ह्याला मनुष्यबळ कमी लागतं. जो कोणी शेतकरी ज्याच्याकडे मनुष्यबळ कमी किंवा तो त्याच्याकडे पाणी कमी येतो, तो ह्या पिकाकडे वळू शकतो. आणि प्लस याचा फायदा एवढा आहे की याचं हे वनस्पती फळे ह्याच्यामध्ये असं असतं की ह्याला ज्याचा पांढरी पेशी कमी असतं, डायबिटीजचा त्रास आहे किंवा ज्याला हार्ट अटॅकचा वगैरे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर त्यांनी हे फळ खाल्याने थोडं म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं. तर जसं की पहिलं म्हणलं जातं की ॲपल अ डे कीप डॉक्टर हवे. तर तुम्ही रोज जरी एक ड्रॅगन फ्रूट खाल्लं तरी पण तुम्हाला डॉक्टरकडे जायची एवढी गरज लागणार नाही. तर ह्या पिकाकडं जर म्हणजे म्हणायचं झालं की मी कसं की आता जॉब करून शेती करतो आहे, तर बऱ्यापैकी जे मोकळे शेतकरी पण आहे, तर ते म्हणजे ज्यांच्याकडे शेती अशी पडू नये, तर ते पण या शेतीकडे वळू शकतात. कारण की याला कसं की स्टार्टिंग इनिशियल स्टेजला खर्च वगैरे जास्त असतो, पण नंतर जेव्हा एकदा प्लॉट चालू होतो तेव्हा त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याचं उत्पादन चांगलं भेटतं. तर सरासरी जर आपण रेटची जर वार्ता केली तर बऱ्यापैकी मला पूर्ण 4 वर्षाचा ॲव्हरेज काढला तर मी आत्ता एक पूर्णतः 3.5 ते 4 लाख प्रॉफिटमध्ये आहे मी. तर इयरली जर माझं जर बघितलं तर इयरली आपल्याला जर टर्नओव्हर जर बघितला तर आपल्याला 5.5 ते 6 लाखापर्यंत भेटतो. एव्हरी इयर वाढत जातो. पण कसं आहे की आता जरा ड्रॅगन फ्रूटची लागवड पण जास्त झाली, त्याच्यामुळं वर खाली पण होऊ शकतं. तर ते होतंच, पण तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही मार्केटिंग कसं करता ते. आणि ह्याला मार्केटिंगचं पण काही इश्यू नाही. तर या मुंबई पुण्याला भरपूर मार्केट आहे ह्याला. तू फक्त प्रॉपरली याचा ग्रोथ करायची आणि त्याला एकदम प्रॉपरली जर सेल आउट केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं उत्पादन भेटेल. आणि ज्याला कोणाला म्हणजे आता कसं की आम्ही आता 4.5 वर्ष झाली या ड्रॅगन फ्रूटमध्ये आम्ही करतो आहे शेती. तर कसं आहे की आमच्याकडं सॅपलिंग पण तयार आहे, तर आम्ही रोपं पण तयार केलेली आहे. तर आमच्याकडे कमीत कमी 8-1 हजार रोपं आमच्याकडे तयार आहे. तर तुम्ही जर बघितलं तर आम्ही इकडे तुम्हाला दाखवतो की आमच्याकडे रोपं आहे, दाखवतो तुम्हाला. हे जो स्टेज आहे हा जो आहे तो पूर्ण प्रॉपर कॅनोपी तयार झालेली त्या स्टेज आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त एवढंच बघू शकता की ह्याच्यामध्ये एकच त्रास आहे फक्त उन्हाळ्यामध्ये, हा त्रास होतो सनबर्निंगचा. तर हा आहे तो सनबर्निंगचा त्रास. बाकीचं काही एवढं काही त्याला रोगराई वगैरे येत नाही. तेवढं फक्त कंट्रोलमध्ये आणलं की बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं उत्पादन भेटेल. आता की इथं आपले जम्बो व्हरायटीचे रोपं तयार आहे. ते तुम्ही बघू शकता की आपले हे जे रोपं आहे, हे जे ह्या जे स्टेजचे जे म्हणजे 2-3 फुटे फुटलेले, हे मागच्या वर्षी जे बनवलेले रोपं आहे. आणि हे जे आत्ता जे तुम्ही इथं बघताय जे ह्याच्यात रवलेले जमिनीमध्ये, हे मागचे 6 महिन्यापूर्वीचे रोपं आहे, ते आत्ता तयार झालेले आहे. तर तुम्ही फक्त जेव्हा पण यशान घ्यायला तुम्ही फक्त तुम्हाला उपटून देणार, तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन तुम्ही इथं लावायचे. तर हे तुम्ही बघू शकता. हे बघा इथं तुम्हाला प्रॉपर दाखवतो इकडे.
हे आहे आपले आता एक 6 महिन्यापूर्वीची रोपं आणि हे 1 वर्षापूर्वीची रोपं तुम्ही बघू शकता. तर ह्याला कसं आहे की जास्त काही रोगराई नसते याच्यावर आणि प्रॉपरली ह्याचा ग्रोथ पण चांगली होते याची. तर जास्तीत जास्त शेतकरी ह्याच्याकडे वळले पाहिजे या शेतीकडे, कारण की ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जर प्रॉपरली जर केअर करून जर शेती केली तर बऱ्यापैकी चांगलं उत्पादन भेटतं या शेतीमध्ये. धन्यवाद.